तर आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 31. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. धिस ट्री इज ओल्डर दॅन दॅट, ही इज माय एल्डर ब्रदर. धिस ट्री इज ओल्डर दॅन दॅट. एक जे झाड आहे ते त्या झाडापेक्षा हे काय आहे, जुनं आहे. जरी तर ट्री असतं इनविजिबल आहे बघा, ट्री हा जो शब्द आहे तिथे इनविजिबल आहे, देण्यात आलेला नाही आहे, तेव्हा हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. ही इज माय एल्डर ब्रदर. तो माझा मोठा भाऊ आहे. दोन्ही वाक्य हे बरोबर आहेत बघा. बोथ फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. त्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. वी शूड गेट टू द सिनेमा अर्ली नॉट टू मिस द बिगिनिंग ऑफ द फिल्म. आपल्याला जर जो चित्रपट आहे त्या चित्रपटाची जर सुरुवात बघायची असेल तर आपल्याला हे लवकर निघायला पाहिजे, असं त्या वाक्याचा अर्थ आहे. तर तिथे काय सबस्टिट्यूट होईल बघा, ह्या वाक्याला नॉट टू मिसला काय सबस्टिट्यूट होईल बघा, इन ऑर्डर नॉट टू मिस. बघा, वी शूड गेट टू द सिनेमा इन ऑर्डर नॉट टू मिस द बिगिनिंग ऑफ द फिल्म. फिल इन द ब्लँक विथ द अल्टरनेटिव्ह. This is the dash news. This is the latest news. Choose the correct alternative. Choose the correct alternative. He ran dash. आता बघा, फॉर्मल इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं, व्यावहारिक दृष्ट्या जर बघितलं तर हे जे काय आहे याच्या पुढे ही रॅनच्या पुढे ॲडव्हर्ब यायला पाहिजे. तो जी ॲक्शन आहे तो कसा पाळला. जर तुम्हाला बघायचं असेल तर क्वेश्चनमध्ये देण्यात आलेलं जे 4 नंबरचं जे आन्सर आहे ते 99% हे तुम्हाला क्विकली हेच असायला पाहिजे. ही रॅन क्विकली. फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. पुढचा क्वेश्चन आहे, ॲज द फेस्टिवल ॲप्रोचेस द नंबर ऑफ कस्टमर. आता बघा, एक व्यापारी आहे किंवा एक व्यावसायिक काय म्हणतोय बघा, जसे सणाचे दिवस येतील तसे कस्टमरची संख्या ही वाढते. वर्तमान काळातील वाक्य चालू वर्तमान काळ किंवा आपण त्याला साधा वर्तमान काळ असंही म्हणतो. साधा वर्तमान काळ यामध्ये हे वाक्य येईल बघा, वर्तमान काळ इन्क्रीजेस. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे इन्क्रीजेस. क्वेश्चन नंबर 36. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. क्वेश्चन्स विल बी आन्सर्ड बाय एक्सपर्ट्स. जे विषयातील एक्सपर्ट लोक आहेत, तज्ज्ञ लोक आहेत, ते ह्या काय करतील, तुमच्या क्वेश्चन्सचे उत्तर देतील. तुमच्या प्रश्नोत्तरांचे उत्तर हे तज्ज्ञ लोक देतील. पण तज्ज्ञ लोकांचं काय असेल, स्टाफ असेल का, नसेल. तज्ज्ञ लोकांचा बँड पण नसतो, तज्ज्ञ लोकांचं असतं ते पॅनल. त्यामुळे क्वेश्चन्स विल बी आन्सर्ड बाय अ पॅनल ऑफ एक्सपर्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 37. फाइंड आउट द करेक्ट फेमिनाईन नाउन ऑफ फॉक्स. बघा, फॉक्स म्हणजे कोल्हा, त्याचा भाऊ लांडगा. आता कोल्हा आणि लांडगा यामध्ये काय होतं आहे, बहुतेक मित्रांचं काय होतं आहे, गोंधळ होतो आहे. गोंधळ होऊ द्यायचं नाही. कोल्हा हा नर प्राणी आहे आणि त्याची जी मादी आहे म्हणजे फिमेल ॲनिमल आहे त्याला व्हिक्सेन म्हणतात, VIXEN. बघा, इन लार्ज पार्ट डिटरमाइन अ पर्सन जीन. इन शॉर्ट सम पीपल आर मोर प्रिडिस्पोज टू बी फॅट. जे गुणसूत्राचं जे वर्णन करण्यात आलं किंवा वर्गीकरण करण्यात आलं तर त्यामध्ये असं सापडलेलं आहे की जे भविष्यामधील किंवा जे काही मानव आहेत, जे काही लोक आहेत ते लठ्ठपणाकडे वळणार आहेत किंवा वळतात, असं या गुणसूत्राच्या वर्गीकरणातून दिसलेलं आहे. बघा, मोरेवर समवन हु वॉज ओबेस इन द चाइल्डहुड विल हॅव मोर फॅट सेल दॅन द ॲव्हरेज. जो लहानपणी लठ्ठ होता त्याच्याकडे एका ॲव्हरेज पर्सनपेक्षा जास्त फॅट सेल्स असतात, चरबीच्या पेशी असतात. once made the cell may enlarge or shrink but they never disappear. जर एकदा त्या चरबीच्या ज्या पेशी तयार झाल्या तर त्या काय होतात, एनलार्ज म्हणजे वाढू शकतात किंवा संकुचित होऊ शकतात. जीन्स हाऊएव्हर डोंट हॅव कंट्रोल युअर गर्थ. जो तुमचा लठ्ठपणाचा घेर आहे तो त्या घेर कंट्रोल करण्यासाठी तो जो घेर आहे तो काय तुमचं गुणसूत्रे कंट्रोल करू शकत नाही. द साईज ऑफ युअर फॅट सेल्स डिपेंड्स ऑन युअर इटिंग हॅबिट्स अँड लाईफस्टाईल. ज्या चरबीच्या सेल्स आहेत, ज्या चरबीच्या पेशी आहेत त्या काय कशा असतात किंवा त्याच्यावर कोणता घटक परिणाम करतो, तर तुमच्या ज्या दररोजच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली त्या काय करतात, तुमच्या चरबीच्या पेशीवरती परिणाम करतात. देअर आर वेज कीप द स्मॉल. जर तुम्हाला ज्या चरबीच्या पेशी आहेत त्या तुम्हाला छोट्याच ठेवायच्या असतात तर काही मार्ग आहेत.
तुम्हाला ईट लो फॅट फायबर रिच फूड सच ॲज होल ग्रेन्स अँड ब्रेड्स, कमी चरबीयुक्त खाद्यपदार्थ खाणे, संपूर्ण धान्यापासून बनवलेले भाकरी हे तुम्हाला खावायचे आहेत. व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स, भाजीपाला आणि फळे हे तुम्हाला खायचे आहेत. अँड चू फूड स्लोली, तुम्हाला जे काय आहेत तर हिरव्या पालेभाज्या आणि फळे हे खावायचे आहेत, असे खाद्यपदार्थ खावायचे आहेत. चला यावरील आता आपण प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 38. व्हॉट वन ईट इज ॲन इम्पॉर्टंट फॅक्टर इन कंट्रोलिंग वेट बिकॉज, एखादा मनुष्य जो खातो हा जो घटक आहे तो तुमचे वजन नियंत्रित करतो. त्याचं कारण काय आहे बघा, तर डायजेशन इज अन अफेक्टेड बाय प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट. तुमचं जी पचनक्रिया आहे ती पचनक्रिया ही प्रथिने आणि कर्बोदके किती प्रमाणात तयार करते यावर ही तुमची पचनक्रिया ही जी सिस्टीम आहे ती अवलंबून असते. आणि डायजेशननुसारच तुमचं वजन हे नियंत्रित होत असतं. डायजेशन म्हणजे पचनक्रिया. बॉडी वेट कॅन बी कंट्रोल बेस्ड बाय, तुमचे जे शरीराचं वजन आहे ते कशा चांगल्या प्रकारे तुम्ही नियंत्रित करू शकता. डुईंग एक्सरसाइज विगॉरसली एव्हरी डे, खूप तीव्र प्रमाणे व्यायाम करणे दररोज, हे तर ऑप्शन होऊ शकत नाही. माइल्ड डेली एक्सरसाइज अँड प्रॉपर डाईट, हलका नियमित प्रमाणे व्यायाम आणि योग्य आहार, हे याचं उत्तर आहे. सम वेज इन विच ओबेसिटी कॅन बी कंट्रोल आर, सम वेज इन विच ओबेसिटी कॅन बी कंट्रोल आर. बघा आता काही जे मार्ग आहेत, जर तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा आहे तर ते काय मार्ग आहेत. युजिंग द कार ऑकेजनली, एखाद्याच वेळेस कार वापरणे हे ते काही होऊ शकत नाही. यूज ऑफ बायसिकल ॲज फार ॲज पॉसिबल, दररोजच बायसिकल वापरणे हे पण सुद्धा होऊ शकत नाही. मेकिंग अ सिरीज ऑफ स्मॉल फिजिकल एफर्ट, जर तुम्ही एक व्यायामाची नियमित मालिका तयार केली किंवा स्वीकारली तर तुम्ही काय करतात, तुमची ओबेसिटी लठ्ठपणा हा कमी होऊ शकतो. व्हॉट कॅन वी कंक्लूड अबाउट एक्सरसाइज फ्रॉम द पॅसेज, दिलेल्या उतार्यामधून व्यायामाबद्दल काय निष्कर्ष आपण काढू शकतो. इट मेक्स वन मोर ॲक्टिव्ह अँड मेंटली पॉझिटिव्ह, व्यायाम हा तुम्हाला शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन डिटरमाइनिंग वेदर वन इज गोइंग टू बी फॅट ऑर नॉट, एखादा जो मनुष्य आहे तो फॅट होईल की थिन होईल, तो त्याची तब्येत कशी होईल, तो लठ्ठ होईल की तो थिनच राहील, म्हणजे अशक्त आपण म्हणूया किंवा लुकडा मनुष्य म्हणूया, लुकडा किंवा लठ्ठ, हे कोण ठरवतं, तर इटिंग हॅबिट्स अँड लाईफस्टाईल मेक नो इम्पॅक्ट ऑन फॅट सेल. याचं उत्तर नाही आहे, रॉंग आहे. बघा काय आहे त्याचं उत्तर. फॅट सेल फॉर्म ड्युरिंग चाइल्डहुड आर ऑफ क्रुशियल इम्पॉर्टन्स, ज्या चरबीच्या पेशी आहेत, ज्या लहानपणी तयार झालेल्या पेशी, चरबीच्या पेशी आहेत, लहानपणी तयार झालेल्या पेशी ह्या महत्त्वाचा रोल बजावतात. कोणता रोल बजावतात, एखादा मनुष्य अशक्त आहे की लुकडा होणार की लठ्ठ होणार, हा जो रोल आहे तो काय करतात, फॅट सेल फॉर्म ड्युरिंग चाइल्डहुड आर क्रुशियल इम्पॉर्टन्स. आता याचा चूज द करेक्ट WH टाईप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पॉईंट. वॉटर इज निडेड टू सस्टेन लाईफ ऑन अर्थ. बघा आता याचा मराठीत अनुवाद करूया आपण. मराठीत अनुवाद केल्यानंतर आपल्याला याचं एकदम करेक्ट उत्तर मिळेल. वॉटर इज निडेड टू सस्टेन लाईफ ऑन अर्थ, पृथ्वीवरती जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्ट काय आहे, तर व्हॉट इज निडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ हे याचं उत्तर आहे. चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉईज आय वॉज लुकिंग फॉर.